नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मित्र या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की अर्णवनी त्याच्या एका माणसाला कामाला लावलेलं असतं की ज्या रूटवरनं तो टेम्पो गेलेला आहे त्या रूटचे सगळे CCTV कॅमेरे चेक करायचे आणि ज्या टेम्पोमध्ये तो माणूस बसलेला त्याचा मला चेहरा हवा आहे असं सगळं त्यांनी एका माणसाला सांगितलेलं असतं आणि तो माणूस ते चोख करतो आणि तो सगळी त्याला इन्फॉर्मेशन भेटलेली सगळी अर्णवला सांगतो. आणि आता अर्णवला कळालेलं असतं की या सगळ्यामागे कोण आहे ते. आता अर्णव या सगळ्यासाठी शोध घेणं हे सगळं सांगण्यासाठी ईश्वरीच्या घरी येलेला असतो आणि इकडे लावण्याने अर्णवसाठी एक नाईटचा बर्थडे प्लॅन केलेला असतो आणि रूममधल्या सगळ्या लाईट्स ऑफ असतात आणि ती डायरेक्ट तिथे येते आणि गुडघ्यावर हातात पुष्पगुच्छ घेऊन बसते आणि तिकडून घरातले फटाके फोडतात आणि लाईट्स ऑन करतात आणि ती हॅपी बर्थडे बोलणारच तितक्यात तो टर्न होतो आणि तो असतो तो म्हणजे राकेश तिथे असतो आणि लावण्याला प्रश्न पडतो की अर्णव कुठे गेला आणि राकेश इथे कसा काय. हा घरातल्यांना सगळ्यांनाच प्रश्न पडतो आणि राकेशलाही कळत नाही ही काय आहे, ही का अशी गुडघ्यावर बसली आहे. आणि नंतरनं आता त्यांना कळालेलं असतं की अर्णव इथे नाहीच, अर्णव कुठेतरी गेलेला असतो. तसेच राकेशची बायको पण शॉक झालेली असते. सगळे शॉक झालेले असतात की राकेश इथे कसा काय. आता राकेश इथे का आलेला असतो हे खरं अजून कोणालाच कळालेलं नसतं. आणि इकडे अर्णव हा ईश्वरीकडे गेलेला असतो आणि तो सांगत असतो की मला तुला किडनॅप केलेला माणूस कळलेला आहे आणि त्याचा चेहराही मला कळलेला आहे आणि त्यांनी तुला का किडनॅप केलं हे आता आपण जाणून घेऊ. असं बोलल्यानंतर आता ईश्वरी म्हणते काय तुम्हाला कसं काय कळलं, कोण आहे तो माणूस आणि त्यांनी असं का केलं. आता अर्णव त्या व्यक्तीला काय शिक्षा देईल हे पाहण्यासाठी विसरू नका तूही रे माझा मित्र आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.